हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. सकाळी सकाळी पहिलं तर माझे डोळे उघडत नाहीत, पण ठीक आहे, कसे तरी मी डोळे उघडले. आणि टाईम बघा, पहिलं तर मी तुम्हाला टाईम दाखवते किती वाजलेत घड्याळात. पहाटेचे 4 वाजलेत. एवढ्या सकाळी मी उठून कुठे जाते हा तुम्हाला प्रश्न पडलाच असेल, पण मी तुम्हाला सांगणार आहे कुठे जाते. फटाफट पहिला तर मी तयार झाले, मस्तपैकी ड्रेस वगैरे घातलाय आणि चालले मी माई माऊलीच्या दर्शनाला. म्हणजे कोपरखैरण्याची जी देवी असते, रीलमध्ये बघितली होती मी देवी. खूप मस्त देवी सजवतात. मला ते बघायला जायचं होतं आणि खास करून त्याची काकड आरती असते 5:30 वाजता, ती आरती अटेंड करायला जायचं होतं. पण सकाळी उठायला वेळ झाल्यामुळे मला ती आरती भेटेल असं वाटत नाही, पण तरी पण आम्ही ट्राय करतोय, बघूया भेटेल. माझ्यासोबत आहे माझी बहीण छोटीवाली, ती. आणि सकाळी सकाळी एवढं म्हणजे स्टेशनला पण जास्त गर्दी नाही, ट्रेनमध्ये पण कोण नाही, पण ठीक आहे आम्ही चाललोय तरी पण खूप हिंमत करून. एवढ्या पहाटे पहाटे मी कधी उठत नाही, लेट उठणारी आहे मी. आणि इथे पोचेपर्यंत 6 वाजले, तर बघूया भेटते का आरती. आणि ऑटोमध्ये थोडं आम्हाला शोधायला डिफिकल्टी झाल्या, पण ठीक आहे, मी कॅप्शनमध्ये ॲड्रेस टाकेन. आणि इथे पोचलोय फायनली, आम्हाला भेटलं. आणि आतमध्ये जाऊन बघते तर काय, अजून आरती नाही चालू झाली. आणि खूप एक्सायटेड आहे मी ह्या गोष्टीसाठी, आणि तुम्हीही ही आरती अटेंड करा अशी माझी इच्छा आहे. तर बघूया या आरती कशी असते आणि काय असतं. या तर गाईज, तुम्ही आरती तर बघितली असेल. खूप मन प्रसन्न झालं इथे येऊन. आणि वरती मी सकाळी एवढ्या लवकर उठून आले आणि खूप मस्त वाटले. मला आरती अटेंड करायची होती आणि फायनली आरती भेटलेली. आणि आरतीचा टाईम 5:30चा आहे, पण थोडं 6-6:30पर्यंत ती आरती झाली. आणि देवीची जी सजावट केली होती, खूप मस्त सजवलं होतं देवीला, एकदम म्हणजे खूप मस्त वाटत होतं. आणि इथे मी आळस देते, कारण मला खूप झोप आले प्रचंड, कारण एवढ्या पहाटे उठले आणि भूक पण खूप लागली होती. म्हणून मी आणि माझी बहीण माझ्या इथे आल्यानंतर मस्त ढोकळा आणि कचोरी वगैरे खाल्ली आणि पोटभर नाश्ता केला आहे, कारण परत घरी जाऊन झोपायचं आहे. का एवढ्या सकाळी तर मी उठत नाही. आणि घरी गेल्यानंतर मस्तपैकी मी झोपले. आणि बाय गाईज, उद्या भेटूया डायरेक्ट. बाय 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 बाय.